उपराष्ट्रपति चुनाव को लेकर महाराष्ट्र की राजनीति में जुबानी जंग तेज हो गई। शिवसेना एकनाथ शिंदे गुट की प्रवक्ता ज्योति वाघमारे ने सांसद संजय राउत पर तीखा हमला बोलते हुए कहा कि आप उपराष्ट्रपति चुनाव में अपने ही सांसदों को संभाल नहीं पाए और अब दूसरों को नाम दे रहे हो। पहले अपनी पार्टी में एकता लाओ। ये बयान उन्होंने एक वीडियो के माध्यम से दिया जो अब सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। रोज सकाळी माईक समोर येऊन आपल्या अकलेचे दिवे पाजळणारे संजय राऊत ही फुसकी फटाकडी आहे। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी तद्दन खोटारडं विधान केलंय की नाशिक आणि परिसरामध्ये उभाठा सक्रिय आहे। मग राऊत मला उत्तर द्या, ज्या उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी ही तुमच्यावरती होती तिथं तुम्हाला भोपळा का बरं मिळाला? अहो, केवळ उत्तर महाराष्ट्राने किंवा नाशिकनीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला नाकारलेलं आहे, पण तरी सुद्धा तुमची अक्कल ही ठिकाणावरती येत नाही। राऊत, जेव्हा तुम्हाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारने मेट्रो स्टेशनला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव बदलून तिथे कुठल्या तरी सेंट मेरीचं का अजून कुणाचं तरी दिलं, तर तेव्हा तुमची बोलती बंद झाली, तेव्हा तुमच्या तोंडातून शब्द फुटत नाही का? भीती वाटली तुम्हाला? अरे तुम्ही मुख्यमंत्र्यांनी बोलावं, एकनाथ शिंदे साहेबांनी बोलावं, अजितदादांनी बोलावं, अशी तुम्ही सटरफटर उत्तरं देताय, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही जगताय त्यांच्या अपमानाबद्दल बोलताना जर तुमची दातखिळी बसते, तुमच्यामध्ये दम नाहीये काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवायला? भीती वाटते का तुम्हाला? महाविकास आघाडी फुटायची का तुमची वोट बँक नाराज व्हायची? राऊत, तुम्हाला, तुमच्या पक्षाला आणि उभाठाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही, कारण ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून त्या काँग्रेसची भांडी घासण्याचं काम तुम्ही करताय, त्या कर्नाटकी काँग्रेसनं माझ्या शिवरायांचं नाव बदलून अपमान केलाय आणि तुमच्या कुणाच्या तोंडातून साधा ब्र निघत नाहीये। अरे तू तुमच्या जीवनावरती हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार।